हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज ना साबुदाणा जराही न भिजवता त्याचे साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत। झटकीपट असे एकदम पांढरे शुभ्र पापड, असे तळल्यानंतर एक 4 पट फुलणारे असे पापड बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा मी कच्चा साबुदाणा घेतला 1 वाटी, वाटीचं प्रमाण घ्यायचं असं 1 वाटी साबुदाणा घेतला। आता हा साबुदाणा आपण 5 ते 7 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचा, खरपूस असं मंद आचेवरती। गॅसवरती कढई ठेवली, गॅसची आग मंदच ठेवायची आणि साबुदाणा चांगला फुलेपर्यंत असं भाजून घ्यायचा। चांगला भाजले तर साबुदाणे आता 5 ते 7 मिनिटं आता चांगले फुललेत। आता हे ताटामध्ये काढून घेते मी, थंड करायला ठेवले। ते पूर्णतः थंड होऊ देतात। झालेत सर्व थंड साबुदाणे। आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते, याचं बारीक करून घ्यायचं। याचं मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे। झाले बघा मिक्सरमध्ये बारीक करून। आता हे चाळणीने चाळून घेऊया आपण। चाळून घेण्यासाठी झाले बघा सळपीठ असं चाळून, असं चाळणीने। आता एका टोपात काढून घेते मी स्टीलच्या। आता बघा ह्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता ना, ह्याच वाटीने आता 1 वाटी साबुदाण्याला आपण 9 वाटी पाणी वापरणार आहोत। याच्यामध्ये 4 वाटी मिक्स करण्यासाठी आणि 5 वाटी पाणी उकळे आणण्यासाठी। तर आता 5 वाटी पहिल्यांदा पाणी उकळे आणण्यासाठी ठेवा कढईमध्ये। 5 वाट्या पाणी उकळायला ठेवते कढईमध्ये, त्याच वाटीने 1 वाटी, 2, 3, 4 आणि ही 5 वाट्या पाणी उकळायला ठेवले। आता हे उकळू द्यायचं पाणी तोपर्यंत। आता याच्यामध्ये पण 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचं। टोपात 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचं। आता हे बघा 1 वाटी, 2, 3 आणि 4। 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाटी, याच्यात 4 वाटी आणि याच्यात 5 वाटी, असे टोटल 9 वाटी पाणी घेतले। आता याच्यात हे मिक्स करून घ्यायचं चांगलं। याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाही, गाठी असलेल्या त्या चांगल्या फोडून घ्यायच्या आपल्याला। आता मिक्स करायचं चांगलं, भिजत वगैरे काहीच ठेवायचं नाही। पाण्याला उकळी आली की लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचं। पांढरे शुभ्र आपले साबुदाण्याचे पापड। याआधी पण मी तुम्हाला साबुदाण्याचे पापड दाखवलेले आहेत, त्याचे पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ते पण तुम्ही बघा। आणि हे पण पापड बघा, एकदम झटकीपट, साबुदाणा भिजवायचा नाही, काय नाही, एकदम सोपी पद्धत आणि सुरेख पण होतात, एकदम पांढरे शुभ्र काचेसारखे होतात। विस्करच्या साहाय्याने सगळ्या गाठी मोडून घेतल्यात त्याच्या। आता एक सुद्धा गिठोळी नाही याच्यामध्ये। पाण्याला पण उकळी आली आता, एवढं पाण्याला उकळी आली। आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते मी, चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घेते। आता हे मिश्रण सोडायचं असं आणि एका हाताने असं ढवळायचं। पूर्ण याच्यात मिश्रण टाकून घेतलं। आता गॅस सिमवर ठेवून याचं शिजवून घ्यायचं चांगलं। याचं गॅस कुठेही चांगलं मिक्स करून घ्यायचं। तळापासून ढवळायचं चांगलं, म्हणजे खाली मिश्रण असं चिटकायला नको वगैरे। आता हे पांढरं दिसतंय असं,
पण हे मिश्रण एकदम ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, काचेसारखं. विस्करच्या साहाय्याने ढवळायचं चांगले. कुठे वितळे राहता कामा नये आणि खाली चिकटता कामा नये. हे बघा मिश्रण एकदम आता ट्रान्सपरंट होत चाललंय बघा. आता कलर चेंज झालाय बघा त्याचा. शिजले बघा, मिश्रण एकदम ट्रान्सपरंट झालंय आता बघा. आता थोडं थंड होऊ द्यायचं, म्हणजे कोमट असताना पापड टाकायचे. थंड करून घ्यायचं कारण हे जास्त गरम आहे. आता हे थंड झाल्यानंतर अजून थोडं घट्ट होईल. आता पातळ वाटते असं. रेडी आता पापडाचं मिश्रण आपलं. आता हे थंड करून घेते थोडंसं, म्हणजे कोमट असतानाच टाकायचं, पूर्णतः थंड करायचं नाही. गॅस बंद करते आता. असे छोटे छोटे पापड टाकून घ्यायचे. एकदम काचेसारखे झालेत बघा. अशा प्रकारे सर्व पापड करून घेते बघा, एकदम असे ट्रान्सपरंट. तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था नसेल ना तर घरात फॅन खाली वाळवले 1 दिवस तरी चालेल. दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात वाळत ठेवायचे. आता मी उन्हातच टाकते. सर्व झाल्यावर झालेत बघा आपले एवढे पापड सर्व बनवून असे. सुकलेत बघा पापड. आता पलटी करून घेते बघा. एक साईडने सुकले, आता दुसऱ्या साईडने सुकवायचे सर्व पापड, तेव्हा निघतात असे. एकदम छान झालेत बघा असे. दोन दिवस पापड चांगले सुकवून घेतले बघा. एकदम काचेसारखे चकचकीत झाले बघा. एकदम ट्रान्सपरंट झाले पापड असे. आता ते तुम्हाला तळून दाखवते कसे झाले. थोडाही साबुदाणा न भिजवता इन्स्टंट लगेच पापड बनवलेले आहेत हे. आता तळून दाखवते तुम्हाला. गॅसवरती कढई ठेवली, तेल तापायला ठेवले. एकदम छान टम्म फुटतात बघा, मस्त. किती फुटतात बघा छान असे. रेडी बघा आपले साबुदाण्याचे पापड. किती खुसखुशीत आणि खमंग झाले. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. बघा किती खुसखुशीत आणि खमंग पापड झाले. तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी आता. हे बघा किती खुसखुशीत मस्त झालेत पापड असे. थोडं पण तेलकट नाही झाले. एकदम छान झाले त्याचे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.